आयमा पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव. 39वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमा या औद्योगिक संस्थेचा वर्धापन दिन मंगळवारी दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी आयमा संस्था येथील स्वर्गीय के.आर. बुब हॉलमध्ये उत्साहात साजरा झाला। यावेळी आयमा अध्यक्ष ललित बुब, आयमाचे संस्थापक भास्कर कोतवाल, BOPP चेअरमन ज्ञानेश्वर गोपाडे, माजी अध्यक्ष जे.आर. वाघ, धनंजय बेडे, JM पवार, रमेश पवार, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, आयमा इंडेक्स चेअरमन वरुण तलवार, योगिता आहेर, गोविंद झा यांच्यासह आयमा सभासद उपस्थित होते। या प्रसंगी आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांनी 39 वर्षातील आयमाच्या प्रवासातील माजी अध्यक्षांच्या योगदानाबद्दल व त्यांच्या काळातील समस्यांबद्दल परिचय दिला। आता आयमात परिवर्तन झालं असून आयमाने उत्तुंग भरारी घेत सर्वच क्षेत्रात सामाजिक जबाबदारी पार पाडत औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी व नाशिकमध्ये उद्योग यावे आणि नवीन गुंतवणूक व्हावी, रोजगार वाढावे यासाठी प्रयत्नशील आहे। त्याचे आता चांगले परिणाम दिसत आहेत। सर्वांच्या सहकार्यामुळे आयमाची तरुण टीम व कर्मचारी उत्तम काम करीत आहेत। यावेळी ललित बुब यांनी पुढील हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल, आयमा इंडेक्स लॉन्चिंग बाबत, युवा कनेक्ट, स्टुडंट ट्रेनिंग, इंटर्नशिप, इंडस्ट्रियल व्हिजिट व आयमा कॉफी टेबल बुक काढणार असल्याबाबत माहिती दिली। यात उद्योगांच्या 3 पिढीच्या विकासाचा परिचय असणार आहे अशी माहिती दिली। या प्रसंगी आयमाच्या माजी अध्यक्ष यांचा त्यांनी आयमासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सत्कारही करण्यात आला। आयमाचे BOPP चेअरमन ज्ञानेश्वर गोपाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतानाच आयमा टीमची प्रशंसा करीत चांगले काम करीत असल्याचे म्हणाले। यावेळी आयमा राबवित असलेल्या उपक्रमांविषयी युथ सेल चेअरमन अभिषेक व्यास यांनी व को-चेअरमन नागेश पिंगळे यांनी युवा कनेक्ट बाबत, स्टुडंटसाठी ट्रेनिंग, इंटर्नशिप व इंडस्ट्रियल व्हिजिट या आयमाच्या उपक्रमाविषयी माहिती दिली। या प्रसंगी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील संघटनांचे मान्यवर तसेच निमाचे अध्यक्ष आशिष नहार, MCCIचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, MCCIचे माजी अध्यक्ष संतोष मंडेलाचा, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, MIDCचे RO दीपक पाटील सुरकर, DCLचे भांबर कुशारे, सातूर पोलीस स्टेशनचे रणजित नलावडे, मनोहर कारंडे, रश्मी हिरे, MIDC चुंचाळेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, झेडटेक कंपनीचे IT हेड जगदीश खरमारे व HR हेड हरदीप गरेवाल, यंग इंडियन्सचे चेअरमन हर्ष देवधर, को-चेअरमन पारुल दधीज, उज्ज्वल चांडक, उद्योजक विवेक गोगाटे, योगेश पाटील, जयदीप अलिमचंदानी, दिलीप वाघ, अविनाश बोडके, ज्येष्ठ उद्योजक राधाकृष्ण नाईकवाडे, जगदीश पाटील, जयंत पगार, राहुल गांगुर्डे, श्वेता चांडक, निमा उपाध्यक्ष मनीष रावल, अविनाश मराठे, दिलीप पिंगळे, रणजित सानप, सूरज आव्हाड, शरद दातीर, कुंदन डरंगे, धीरज वडनेरे, श्रीलाल पांडे आदी मान्यवर यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांनी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे नियोजन कल्चरल समिती चेअरमन जितेंद्र आहेर व अजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयमा स्टाफ गौरी कुलकर्णी, लीलाधरी येवले, नितीन पगारे, शिवाजीराव संपाल यांनी विशेष परिश्रम घेतले। आपल्यासोबत आहे प्रेसिडेंट ऑफ निमाचे आशिष सर, तुम्ही काय सांगणार आज वर्धापन दिनानिमित्त तुमचा कार्यकाळ जो आहे त्यातला तुम्ही कोणता अनुभव शेअर करणार? आज सर्वप्रथम तर आयमाचा जो वर्धापन दिन आहे त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा। नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य अशी संस्था निमा आणि आयमा या 2 संस्थांचं अग्रक्रमाने नाव घेण्यात येतं आणि निमा आणि आयमा हे 16,000पेक्षा जास्त उद्योगांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करते आणि 2025चा जो अजेंडा आम्ही घेऊन चाललेलो आहोत ते म्हणजे की नाशिक जिल्ह्यात जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट, नवीन गुंतवणूक यावं आणि त्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत। ऑगस्ट 2025मध्ये 15,000 कोटींपेक्षा जास्त आज आपल्याकडे गुंतवणूक आलेली आहे आणि हे करीत असताना कुठेतरी पायाभूत सुविधासुद्धा दुर्लक्षित नाही होते ना, ते सुद्धा आम्ही त्याचीसुद्धा खबरदारी घेत आहोत। रस्ते असो, वीज असो, पाणी असो, या सर्वांच्या बाबतीतसुद्धा आम्ही ते विषय अग्रक्रमाने घेऊन आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत। या सर्व कलेक्टिव्हली जे आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत त्याचा एक फलित म्हणजे उद्या म्हणजे 10 सप्टेंबर 2025 रोजी माननीय ऊर्जामंत्री भारत सरकारचे माननीय मनोहरलालजी खट्टर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आज आपल्याला CPRI लॅब म्हणजे सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटची लॅब, जी भारतातली 3रीच लॅब आहे, ती नाशिकमध्ये उद्या त्याचं उद्घाटन होत आहे। हे सुद्धा फलित आपलं निमा आणि आयमा या संघटनेचं जे एकत्रितपणे काम चालू आहे त्याचंच हे फलित आहे
आणि असे अनेक उपक्रम आपल्याला नाशिककरांना बघायला काही दिवसात मिळणार आहेत आणि नक्कीच आपण हे सर्व उपक्रम जेव्हा पूर्णतः येतील तेव्हा नाशिक हे नंबर 1 डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट आपल्याला झालेलं दिसेल. आणि परत एकदा आयमाच्या वर्धापनानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा. आयमा कंपनीचे अध्यक्ष श्री ललित सर आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, तुम्ही काय सांगाल? आयमा कंपनीचा आज 39वा वर्धापन दिन साजरा होत आहे, तुम्ही याच्याबद्दल काय माहिती? आयमा ही उद्योजकांची संघटना आहे. आई आणि मा असणारी अशी ही आयमा मागच्या 39 वर्षापासून नाशिकच्या उद्योजकांना मदत करत असताना नाशिकला एका वेगळ्या स्तरावर कसा आणता येईल आणि त्याच्यासाठी काय काम करता येईल हे सातत्याने करत आहे. मागचे 20 जे आमचे माजी अध्यक्ष होते त्यांनी वेगवेगळ्या उपक्रम घेऊन आणि वेगवेगळ्या विषयांना हाताळून आज आपल्याला इथपर्यंत हा प्लॅटफॉर्म आणून दिलेला आहे. माझं सगळ्यांना एकच आव्हान आहे की जेव्हा आयमाचे वेगवेगळे इव्हेंट्स घेतो त्यांना तुम्ही सहभागी व्हा. त्याच्यामध्ये तुमचं काय एक सजेशन आहे ते तुम्ही पुढाकार घेऊन तिथे सांगा. आमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करा आणि येणाऱ्या इंडेक्स जे आहे आयमा इंडेक्स इन्व्हेस्टमेंट महाकुंभ 2025 जे नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 28 नोव्हेंबर, 29, 30 आणि 1 डिसेंबर त्याच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत त्याचा लाभ घ्यावा, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा हीच मी सगळ्यांना. स्टार न्यूजसाठी नानासाहेब देवरे, नाशिक.